हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरु तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण आपला जो 5th चॅप्टर आहे टेम्परेचर, त्याचा पार्ट 2 जो आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. आणि त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला अपकमिंग नोटिफिकेशन जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. याचा जो पार्ट 1 जो आहे, फर्स्ट पार्ट जो आहे तो ऑलरेडी अपलोड झालेला आहे. तो तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन सुद्धा पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलं आहे तिथेही क्लिक करून तुम्ही याचा फर्स्ट पार्ट जो आहे तो पाहू शकता. आज आपण या चॅप्टरचा उर्वरित जो भाग होता म्हणजे पार्ट 2 तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. बघा, आपण फर्स्ट पार्टमध्ये पाहिलं होतं. आता टेम्परेचर म्हणजेच काय, तर तापमान, राईट. फर्स्ट पार्टमध्ये आपण जे आपला जो टॉर्च असतो त्याचा कशाप्रकारे लंबरूप किंवा तिरपं किरण कशाप्रकारे पडतं, तर हे आपण फर्स्ट पार्टमध्ये पाहिलं होतं. पृथ्वीवर सूर्याची किरणं कशा पद्धतीने पडतात हे आपण फर्स्ट पार्टमध्ये पाहिलं होतं, राईट. या सगळ्या गोष्टी आपण फर्स्ट पार्टमध्ये पाहिल्या होत्या. त्याच्यानंतर आता आपण सेकंड पार्टमधला स्टार्ट करूया. मेक फ्रेंड्स विथ मॅप म्हणजे नकाशाशी मैत्री. आता इथे आपल्याला नकाशा दिलाय, वर्ल्ड मॅप दिलाय. बघा, ओशियन करंट्स, ओके. वर्ल्ड मॅप आपल्याला इथे दिलेला आहे. सागरी प्रवाह जे आहेत ते आपल्याला इथे दाखवलेले आहेत नकाशात, ठीक आहे. बघा काय सांगितलं, यूज युअर ब्रेन पॉवर, ऑब्झर्व द मॅप, नेम द कोस्टल एरियाज दॅट विल एक्सपिरियन्स चेंजेस इन टेम्परेचर, गिव्ह द रिझन फॉर दिस. वरील नकाशाचे निरीक्षण करा आणि कोणकोणत्या किनारपट्ट्यांच्या भागात तापमानात फरक पडेल अशा किनारपट्ट्यांची नावे सांगा. किनारी प्रदेशात तापमानात फरक पडण्याचे कारण काय असतं, तर ते आपल्याला इथे त्यांनी विचारलेलं आहे. नंतर बघा, डू यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे का, द रिजन्स वेअर वॉर्म अँड कोल्ड करंट्स converge are favorable for the growth of plankton. Plankton are the food for fishes. Fish from other areas travel towards these areas in large numbers. They breed in warm water. Due to high concentration of fish population, fisheries thrive well in these areas. In the map of ocean currents given in 5.6, locate such regions. Find their names from an atlas or the internet. Write these names on the map. आता त्यांनी आपल्याला बघा काय सांगितलंय, वॉर्म आणि कोल्ड म्हणजे उष्ण आणि शीत असे सागरी प्रवाह जर एखाद्या भागात एकत्र आले तर असा प्रदेश प्लवक जे आहे ना, म्हणजे प्लँक्टन जे आहेत त्यांच्या वाढीसाठी तो सर्वोत्तम असतो. आता हे प्लँक्टन काय आहे, तर प्लँक्टन हे माशाचे खाद्य आहे, ओके. मासा खातो हे. आणि हे प्लँक्टन जे आहे ते अशा प्रदेशात मासे मोठ्या प्रमाणात येतात जिथे हे प्लँक्टन याची वाढ होते. उबदार पाण्यात पुनरुत्पादन करतात हे प्लँक्टन. आणि माशाच्या मोठ्या संख्येमुळे या प्रदेशात मासेमारी व्यवसायसुद्धा मोठ्या प्रमाणावर चालतो. सागरी प्रवाहाच्या नकाशामध्ये आकृती 5.6 मध्ये तुम्हाला असे प्रदेश शोधायचे आहेत जिथे उष्ण आणि शीत सागरी प्रवाह हे एकत्र येतात आणि तिथे प्लँक्टनची वाढ होते, ओके. आणि त्या नकाशात तिथे नावं जी आहेत ती द्यायची आहेत किंवा इंटरनेटवरून तुम्हाला याची माहिती जी आहे ती मिळेल. नंतर बघा आपल्याला काय सांगितलं, जिओग्राफी म्युझियम म्हणजे भूगोल दालन. जिओग्राफी म्हणजे भूगोल, राईट. देर आर नंबर ऑफ मेथड्स ऑफ शोईंग डिस्ट्रीब्युशन्स ऑन अ मॅप. वन ऑफ दिस आयसोलिन्स. Due to this method, the characteristic distribution of a component stands out vividly. Isolines can be drawn using statistical information about natural factors. These lines are drawn on a map by joining all the points having the same value. The distribution on regional or global level can be shown using isolines of different factors like height, contours, then temperature, isotherm, pressure, isobars, rainfall, isoheights, etc. आता नकाशामध्ये डिस्ट्रीब्युशन ने जे दाखवण्याचे अनेक पद्धती ज्या आहेत, ठीक आहे. यांपैकी समरेषा
ही जी पद्धत आहे म्हणजे नंबर ऑफ मेथड्स हे समरेषा जे आहे त्याचा आधार घेऊन डिस्ट्रीब्यूशन जे आहे ते दाखवता येतं आणि या पद्धतीमुळे संबंधित त्या घटकातील जे डिस्ट्रीब्यूशनची वैशिष्ट्ये जी आहेत ती सुद्धा लगेच आपल्या नजरेसमोर येतात. विविध नैसर्गिक घटकांच्या सांख्यिक माहितीच्या आधारे समान मूल्ये असलेली जी ठिकाणे आहेत ती नकाशात जोडून या रेषा ज्या आहेत त्या तयार केल्या जातात. जसं उंची आहे, तापमान आहे, वायुदाब आहे किंवा पर्जन्य म्हणजे पाऊस कुठेही पडतो तर इत्यादी घटकांचे प्रादेशिक तसेच जागतिक स्तरावरील वितरण हे समरेषांच्या आधारे दाखवले जाते. ओके, पुढे बघूया. आता बघा, मेक फ्रेंड्स विथ मॅप. आता पुन्हा इथे आपल्याला एक नकाशा दिला आहे. हा वर्ल्ड मॅप आहे पण मीन ॲन्युअल टेम्परेचर म्हणजेच वार्षिक तापमान त्याचा हा मॅप आहे. ओके, याचं एक्सप्लेनेशन बघा काय आहे. कन्सिडरिंग द टेम्परेचर्स ऑफ व्हेरियस प्लेसेस ऑन द अर्थ, मॅप्स ऑफ ग्लोबल डिस्ट्रीब्युशन आर प्रिपेअर्ड. ओके, इथे काय सांगितलं आहे, पृथ्वीवरील तापमानाचा विचार करून नकाशे तयार केले जातात. फिगर 5.7 इज ड्रॉन विथ द हेल्प ऑफ आयसोथर्म्स. ओके, म्हणजेच 5.7 जी आकृती आहे त्या आकृतीमध्ये दिलेल्या नकाशाचे वाचन करा आणि हा नकाशा समताप या रेषांच्या आधारे तयार केलेला आहे ते तुम्हाला तिथे दिसेल. त्याच्यानंतर त्यांनी बघा काय सांगितलं आहे. आयसोथर्म आर लाईन्स दॅट कनेक्ट प्लेसेस विथ द सेम टेम्परेचर आफ्टर अवॉइडिंग द इफेक्ट ऑफ हाईट. These lines generally appear parallel to the latitude on a world map. म्हणजेच भूपृष्ठीय उंचीचा परिणाम टाळून समान तापमान असलेली ठिकाणे जी आहेत ती जोडून या रेषेत तयार या रेषा ज्या आहेत त्या तयार केल्या जातात आणि या रेषा सर्वसाधारणपणे अक्षवृत्तांना समांतर आहेत. ओके, नंतर बघा काय सांगितलं. ऑब्झर्व द आयसोथर्म of 25 degrees Celsius in the map. This line occupies areas close to the equator. The shape of this line appears like an ellipse on the map. The north-south spread of this ellipse is greater on the continents as compared to the ocean. The isotherm line occupies some parts of the continent of South America, Africa, Asia and Australia. म्हणजेच नकाशातील 25 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या समताप रेषेचे निरीक्षण आपल्याला त्यांनी इथे करायला सांगितले आणि ही रेषा विषुववृत्तालगतच्या प्रदेश जो आहे तो व्यापते आणि या रेषेचा आकार जो आहे तो एखाद्या लंबगोलाप्रमाणे दिसतो. पण या लंबगोलाचा उत्तर दक्षिण विस्तार खंडावर जास्त तर महासागरीय भागातून कमी असा विस्तार होतो आणि दक्षिण अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, आशिया या खंडाच्या काही भागातून ही रेषा जी आहे ती समताप रेषा जी आहे ती जाते. नंतर बघा काय सांगितलंय. अ व्हेरी लिमिटेड पोर्शन ऑफ द पॅसिफिक ओशियन इज ऑक्युपाय बाय दी आयसोथर्म. आणि पॅसिफिक ओशियन म्हणजे पॅसिफिक महासागर जो आहे तिथून खूप थोड्या प्रमाणात ही रेषा जी आहे ती पास होते. यू विल फाइंड 2 isotherm with a label of 0 degree Celsius. Observe them. The 0 degree Celsius isotherm from the southern hemisphere is largely straight and is parallel to the line of latitude. Okay. Comparatively, the line of the same value in the northern hemisphere deviates north and south considerably. In the west, in parts of the Pacific Ocean, it is fairly straight, but when it enters the continent of North America, it turns somewhat to the north. आता त्यांनी सांगितले नकाशात 0 डिग्री सेल्सिअस मूल्य असलेल्या 2 समताप रेषा तुम्हाला दिसून येतील. त्यांचे निरीक्षण करा आणि यातील दक्षिण गोलार्धातील 0 डिग्री सेल्सिअसची समताप रेषा बरीचशी सरळ आणि अक्षवृत्ताला समांतर आहे. ठीक आहे, तुलनेने उत्तर गोलार्धातील याच मूल्याच्या रेषेत बरीचशी अशी वक्रता तुम्हाला दिसून येते असं त्यांनी सांगितलेलं आहे. Then the line proceeds.
Then the line proceeds eastwards within a short distance. After entering the Atlantic Ocean, it turns towards the northeast. In this part, you will find all the isotherm lines turning towards the northeast. This is because a warm ocean current is located in this area. Further, after entering Eurasia, while moving eastwards, it turns somewhat to the southeast. Still further in the Pacific Ocean, most of the isotherm lines appear moving eastwards as straight line. म्हणजे पॅसिफिक महासागराच्या भागात ही रेषा बरीचशी सरळ आहे, पण उत्तर अमेरिका खंडावर प्रवेश केल्याबरोबर ती काहीशी उत्तरेकडे वळते आणि त्यानंतर ही रेषा जी आहे ती पूर्वेकडे जाते. नंतर मात्र अटलांटिक महासागरात काही अंतरानंतर ती ईशान्येकडे वळते. या ठिकाणी उष्ण सागरी प्रवाह म्हणजे उष्ण तापमान असल्याने सर्वच तापमान रेषा ज्या आहेत त्या ईशान्येकडे वळलेल्या दिसतात आणि पुढे आशिया खंडात प्रवेश केल्यानंतर ही रेषा जी आहे ती पूर्वेकडे जाताना काहीशी आग्नेय या दिशेने वळते आणि पुढे पॅसिफिक महासागरात समताप रेषा जी आहे ती पूर्वेकडे बऱ्याचशा सरळ जाताना आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर द आयसोथर्म्स इन द साऊथर्न हेमिस्फिअर आर फेअरली पॅरलल to the latitudinal lines. From South Pole to the Tropic of Capricorn, the distance between these lines is almost equal. As the proportion of land in the southern hemisphere is limited, temperatures in these parts are largely influenced by latitude. आता दक्षिण गोलार्धाबद्दल सांगितले. दक्षिण गोलार्धातील समताप रेषा जी आहे ती अक्षवृत्तांना समांतर आहे, पॅरलल आहे आणि दक्षिण ध्रुवापासून मकर वृत्तापर्यंत या रेषेमधील अंतर जे आहे ते जवळपास कसं असतं, समान आहे. दक्षिण गोलार्धात जमिनीचे प्रमाण कमी असल्याने या भागाच्या तापमानात मुख्यतः अक्षांशानुसार फरक पडलेला आपल्याला दिसून येतो. Then in northern hemisphere the distance between these lines varies. In this hemisphere the proportion of land is comparatively greater. This affects the distribution of temperature. These effects are seen in the form of variations in the distance between the isotherm and curve nature of these lines. आता उत्तर गोलार्धात मात्र या रेषांमधील अंतर जे आहे ते आपल्याला कमी जास्त झालेलं आढळतं आणि या गोलार्धात जमिनीचे प्रमाण जे आहे ते सुद्धा त्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे अक्षांश आणि जमिनीचे प्रमाण या दोन्हींचा परिणाम तापमानाच्या डिस्ट्रीब्युशनवर होताना आपल्याला दिसून येतो. जमिनीच्या भागात या परिणामामुळे समताप रेषांमधील अंतर जे ते कमी जास्त होतं, समताप रेषा वक्र होतात, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. नंतर बघा, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? आन्सर द फॉलोइंग विथ द हेल्प ऑफ फिगर 5.8. 5.8च्या आधारे तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती लिहायची आहेत. व्हॉट इज द ट्यूब ऑफ द थर्मोमीटर फिक्स ऑन, म्हणजे तापमापकाची नळी जी आहे ती कशावर लावलेली आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर व्हॉट सबस्टान्स इज यूज्ड इन द थर्मोमीटर ट्यूब, त्या तापमापकाच्या नळीमध्ये द्रव्य कोणतं असं वापरलं जातं. व्हॉट वुड डू द फिगर्स ऑन द स्केल इंडिकेट, आधारपट्टीवरील जे आकडे आहेत ते काय दर्शवतात. इन विच डिफरंट युनिट्स इज द टेम्परेचर मेजर्ड, म्हणजे तापमान कोणकोणत्या एककात मोजतात. व्हॉट सीझन डज द टेम्परेचर इन द फिगर इंडिकेट, हे तापमान कोणत्या ऋतूमधील असते. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला इथे ही जी फिगर आपल्याला दिली 5.8 सिम्पल थर्मोमीटर, त्याच्या आधारे आपल्याला लिहायची आहेत. नंतर बघा, थर्मोमीटर. डिफरंट टाइप्स ऑफ थर्मोमीटर आर यूज फॉर मेजरिंग द टेम्परेचर ऑफ एअर. मर्क्युरी और अल्कोहोल इज यूज्ड इन अ थर्मोमीटर. हवेचे तापमान मोजण्यासाठी विविध प्रकारचे तापमापक जे आहेत ते वापरले जातात. तापमापकाचा जो पारा असतो तो तापमापकात पारा किंवा अल्कोहोल जे आहे ते वापरण्यात येतं. द फ्रीजिंग पॉईंट ऑफ मर्क्युरी इज -39 डिग्री सेल्सिअस whereas that of alcohol is -130 डिग्री सेल्सिअस. आणि पाराचा जो गोठण बिंदू असतो तो किती असतो, -39 डिग्री सेल्सिअस आहे. तर अल्कोहोलचा गोठण बिंदू जो आहे तो -130 डिग्री सेल्सिअस इतका आहे.
These materials are highly sensitive to temperature variations. Therefore, variations in temperature from -30 degree Celsius to +55 degree Celsius. आणि ही जी द्रव्ये आहेत ती तापमान बदलण्यास संवेदनशील असतात आणि त्यामुळे तापमानातील -30 डिग्री सेल्सिअसपासून +55 डिग्री सेल्सिअसपर्यंतचा जो इझिली ऑब्झर्व विथ हेल्प ऑफ दिस मटेरियल, हे तुम्हाला इझिली या मटेरियलने पाहण्यास तुम्हाला मदत मिळते. ओके, सहज तुम्हाला पाहता येते. The units of measuring temperature are degrees Celsius or degree Fahrenheit as shown in the figure. आणि फरक जो आहे या म्हणजे जे तापमान जे आहे ते अंश सेल्सिअस किंवा अंश फॅरनहाईट या एककात मोजतात. आणि ॲज शोन इन द फिगर दिस आर एक्सप्रेस ॲज डिग्री सी और डिग्री एफ. आणि जसं आपल्याला फिगरमध्ये दिसतं तसं हे डिग्री सी आणि डिग्री एफने हे संबोधलं जातं. The difference in daily temperature, that is maximum or minimum, can be observed with the help of thermometer. Air temperature is measured in Celsius. आणि तापमापकाच्या सहाय्याने तापमापनातील फरकाचे कमाल किंवा किमान हे दैनंदिन नोंद जी आहे ती ठेवता येते. हवेचे तापमान सेल्सिअस या एककात मोजले जाते. ठीक आहे, इथे तुम्हाला इथे थर्मोमीटरची आकृती जी आहे ती दिलेली आहे. त्याच्यानंतर बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. Which season would be the best for visiting the following places and why? गोवा, चिखलदरा, चेन्नई, दार्जिलिंग, एलोरा आणि आग्रा. आता या ठिकाणी जाण्यासाठी योग्य ऋतू कोणता आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. त्याच्यानंतर बघा, थिंक लिटिल. विल इट बी ऑल राईट इफ वॉटर ऑर ऑइल इज यूज्ड इन थर्मोमीटर. तापमापकात जर पाणी किंवा तेलाचा वापर केला तर ते योग्य ठरेल का? वेअर इज द टेम्परेचर ऑफ युअर डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स रेकॉर्डेड. म्हणजे जिल्हा मुख्य ठिकाणाच्या तापमानाची नोंद कोठे ठेवली जाते? नंतर आय कॅन डू दिस. आयडेंटिफाय द टेम्परेचर झोन. तापमान पट्टे ओळखता येणे. टेल द फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग टेम्परेचर. तापमानावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत ते सांगा. डिस्क्राईब द ग्लोबल डिस्ट्रीब्युशन ऑफ टेम्परेचर विथ इट्स कॅरेक्टरिस्टिक. म्हणजे जागतिक तापमानाचे वितरण वैशिष्ट्यांसह तुम्हाला सांगायचं आहे. डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ अ थर्मोमीटर. तापमापकाची रचना सांगायची आहे. हँडल अँड यूज अ थर्मोमीटर. म्हणजे तापमापक हाताळणे आणि वापरणे. हे तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला आय कॅन डू दिस म्हणजे तुम्हाला करता येतात. ओके, सो फ्रेंड्स, आपला हा जो चॅप्टर आहे तो इथेच कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल. आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. आजचा व्हिडिओ जो होता तो पार्ट 2 होता. पार्ट 1 जो आहे तो त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन सुद्धा पार्ट 1 पाहू शकता. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.